गुन्हा कधीही लपून राहत नाही. कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही. कितीही चॅप्टर असला तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या. फक्त तुम्ही राहा सावध. प्रत्येक क्षणी क्राईम टाइम गुन्ह्यांचा पर्दाफाश. चारकोप पोलीस ठाण्यात एक बँक अधिकारी हरवल्याची तक्रार दाखल होते. पोलीस त्याचा तपास करतात आणि उघड होतं एक हत्याकांड. हत्याकांडामागे असतात 3 बहिणी आणि खून होतो त्याच बहिणींच्या पतींचा. त्यातच त्या बहिणींचा भाऊ आरोप करतो की त्यांच्या वडिलांचा खूनही याच 3 बहिणींनी केलाय. हो, गुंतागुंतीचा वाटत असणारा हा आहे 3 बहिणींचा खुनी खेळ. साहेब येऊ का? या, बसा बसा. साहेब, माझे मिस्टर हरवले. कधी? खूप दिवस झाले. किती दिवस? एप्रिल 2016 चारकोपमध्ये मिसिंग तक्रार दाखल झाली. या तक्रारीमुळे एक खून झाल्याचं उघड झालं. या खुनाचा तपास करताना 2012ला झालेल्या अशा एका खुनाचा उलगडा झाला. त्यानंतर चौकशी दरम्यान आणखी एका हत्येचं रहस्य उलगडण्याची शक्यता आहे. गुंतागुंतीचं असणारं हे प्रकरण 3 बहिणींच्या विकृत मानसिकतेमागे लपलेली एक काळी कहाणी आहे. 27 एप्रिल 2016 मुंबईतलं चारकोप पोलीस स्टेशन. मिसिंग तक्रारीच्या तपासात 2 खुनाला फुटली वाचा. रहस्यमयरित्या उघड झाला 3 बहिणींचा खुनी खेळ. ताई बघ ना ग, काय हा? हो तेच ना, काय नेहमी असं करतो हा? सवय जात पण नाही दारू पिण्याची. मरतही नाही लवकर, सारखं आजारी पडतो. अरे देवा, अगं चांगल्या डॉक्टरला तरी दाखवायचं. सगळे पैसे दारूत गेल्यावर काय होणार आहे का? तेही खरं आहे म्हणा. आणि आजारी माणसाशी तू कसा संसार करतेस ग बाई? माझं मलाच माहिती. मग बघ ना, हो हे पण तसेच आहेत ना. सारखं संशय घेतो आणि काही समजत. अगं काय बोलते? संशय घेतात आणि ह्या वयात? मग एवढा रिटायर झाला तरी त्याला कळत नाही काय कशाला संशय घेतो एवढ्या वयात? काय डोकं बिका आहे की नाही त्याला? आता काही नसेल. हो अजून आहेच का संशय? याच्यातनं काहीतरी मार्ग काढ. हो नक्कीच, मी काहीतरी मार्ग काढते. हो, दोघांना बरोबर करते मी. थांब आता, तू राहा चांगली इकडेच राहा. मी चांगली आहे तर तुमच्या दोघींकडे राहते चांगली आणि त्यांना बरोबर करते दोघांना. 27 एप्रिल 2016 बँक अधिकारी प्रकाश वानखेडे. 12 एप्रिल 2016ला मुंबईतून ते अचानक गायब झाले. पोलिसांनी तपास केला पण प्रकाश यांचा शोध लागलाच नाही. स्वारी निघाली कुठे? बाहेर निघाली मी. नाही, बाहेर म्हणजे कोणाला भेटायला? नक्की मित्राला की मैत्रिणीला? अहो काय बोलताय तुम्ही? हे ह्या वयामध्ये शोभत नाही तुम्हाला हे असं. अगं तुला माझं वय दिसतं. ज्या वयात तू काय करतेस ना हे मला चांगलं कळतं. जैन सर. जैन सर, नगरला एक बॉडी मिळाली आहे. मग सर आपल्याकडे कांदिवलीला चारकोपला एक मिसिंग केस दाखल झालेली. हां, तिचा आणि याचा काहीतरी धागादोळा मिळतो. मग त्याच्याबद्दल चौकशी करून घ्या. अहमदनगरमध्ये सापडलेल्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आणि प्रकाश वानखेडे यांच्या वर्णनाचं साम्य आढळून आलं. पोलिसांनी पुन्हा तपासाला नव्यानं सुरुवात केली. पोलिसांनी प्रकाश वानखेडेंच्या फोनचा CDR चेक केला. त्यांच्या शेवटच्या फोनचं नेटवर्क दाखवलं ते अहमदनगरमध्ये. पोलिसांनी पुन्हा आशा वानखेडेला चौकशीसाठी बोलावलं. आता आशा वानखेडेनं दिलेल्या माहितीत विसंगती आढळून आली. त्यामुळं पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर तिनं आपली बहीण वंदना आणि तिचा प्रियकर निलेश पंडित सुपेकरच्या सोबतीनं प्रकाश वानखेडेचा खून केल्याचं कबूल केलं. हो, मला हे करावंच लागलं. खूप संशय वृत्तीचा माणूस होता. येता जाता संशय घ्यायचा आणि मला खूप मारहाण करायचा. मग मी आणि माझ्या बहिणीने मिळून हा कट रचला. वंदना, ये. किती करते बाई. बस पाणी आणते. नको, पाणी वगैरे राहू दे, तू आधी इकडे. काय ग? ये इथे बस. सांग आता मला काय झालंय. बोल ग. काही नाही ग, खूप त्रास झाला या माणसाचा मला. येता जाता संशय घेत राहतो माझ्याकडे. अजून चालूच आहे का हे सगळं? हो ना, येता जाता मला टोकत असतो. कुठे चालली, काय झालं? बरं ऐक, काय करायचंय माझं, तू काय ठरवलंयस?
त्यासाठीच मी तुला बोलवलं. बघ मला खूप टेन्शन येते, नाही तर मीच काही करायला बसते. हे बघ आता मी आली आहे ना, अजिबात काळजी करू नको, सगळं नीट होईल. मी आहे ना. ऐक, माझा एक मित्र आहे, त्याची मदत घेऊन आपण तुझ्या नवऱ्याचं काम तमाम करून टाकूया. कळते का? काय करायचं? ऐक, माझं ऐकणार आहेस? हे बघ, आज तू खीर बनव आणि त्या खिरीमध्ये आपण विष घालूया. विष घालून त्याला मारून टाकूया. कळलं? अरे वा, क्या बात आहे. आज जेवण पण छान आणि स्वीट. खीर वाटतं. वा 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 वा. आमचं काम आम्ही केलं, याच्या पुढचं काम तुला करायचं. तू अजिबात काळजी करू. ह्याचं ना बरोबर ठिकाणा लावतो. हा होता का नव्हता ना ते पण कळणार नाही कोणाला. बरोबर. हे चल, उचल घे. आशा वानखेडेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र वंदना थोरवे आणि तिचा प्रियकर निलेश सुपेकर फरार होते. पोलिसांनी काही दिवसांनंतर त्या दोघांना शिताफीनं अहमदनगरमधूनच ताब्यात घेतलं. आता त्यांची चौकशी सुरू झाली. आता हा निलेश सुपेकर म्हणजे वंदनाचा प्रियकर. वंदनाचे निलेश सोबत विवाहबाह्य संबंध होते. ये. कोण नाही ना घरात? कोण नाही म्हणून तर तुला बोलवलंय. बोल. किती दिवसांनी भेटतेस मस्त. भरपूर दिवसांनी. बोल, काय म्हणतेस? बरं दिवस झाले भेटायलाच मिळाला नाहीये ना? तू आलासच नाहीस मला भेटायला. मला किती आठवण आली तुझी. हे पण त्याला शक नाही ना आला आपला? काही काय बोलतो रे? हा, मी काय सगळीकडे सांगत फिरते का की आपलं अफेअर आहे, आपलं अफेअर आहे? कळणार आहे का लोकांना? मी तर माझ्या नवऱ्याला एवढं उल्लू बनवले ना, त्याला सांगितलं हा माझा फक्त फ्रेंड, नॉट बॉयफ्रेंड, ओनली फ्रेंड. चल, खूप बोलबच्चन दिलीस आता. चल आतमध्ये. चौकशी दरम्यान वंदना थोरवेचा पती अशोक थोरवे असाच 12 नोव्हेंबर 2012 पासून गायब असल्याचं तिनं सांगितलं. पण पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर ती बोलली आणि दुसऱ्या खुनाचा म्हणजे आपल्या पतीच्या खुनाची तिनं कबुली दिली. आम्ही डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी मला सांगितलं अशोकला कोणता आजार झालाय तो. अशोकलाही सांगितलं की त्याने माझ्याशी कुठल्याही प्रकारचे आता संबंध ठेवायला नकोय. वंदना, ए वंदना. आले, थांबा जरा. ये लवकर. काय हवंय? तू कुठे गेली होती? मग कामं नाही का घरामध्ये? मग बायको आहेस ना माझी तू? बायको आहेस ना? काय करताय तुम्ही? काय? तुम्हाला डॉक्टरांनी काय सांगितलंय? काय? हे बघा, तुम्हाला चांगलंच माहितीये. तुम्हाला काय रोग झाला हे पण माहितीये तुम्ही. अरे म्हणून मग मी काय असं राहू? अहो, मला पण तो रोग लागेल. मग मी हा मी तुम्हाला समजतंय ना काय होईल याचे परिणाम? मी काय करू? ऐका, मी काय सांगते तुम्हाला, भांडणं नकोयत मला. हे बघा, आज मी मस्त खीर करते, तुम्हाला आवडते ना? मला प्लीज ही भांडणं नकोय आता.
आणि तुम्ही समजून घ्या ना. तू मला समजून घे. हे चांगलं नाहीये. तू मला समजून घे. पण अशोक ऐकायलाच तयार नाही. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तो माझ्यावर जबरदस्ती करतच होता. आणि मी त्याच्यापासून पळण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्या दिवशी कहरच झाला. अशोकने स्वतःच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि मला माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली. मी मनाशी खूणगाठ बांधली. याचा काहीतरी सोक्ष मोक्ष लावायचाच. अरे कोण आहे घरात? कोण आहे घरात? काय झालं बाबा? काय झालं बाबा? तुझी आई कुठे गेली? मावशीकडे गेली ती. मावशीकडे गेली. तिला माहित नाही मी घरामध्ये आहे ते. अरे काय लागतं की नाही, काय आहे की नाही? काय पाहिजे तुम्हाला? काय पाहिजे मला? काय पाहिजे? बाई खरं सांगा, काय केलं तुम्ही? 2012 2016 बाई तुम्हीच केलंय. नाही हो साहेब. खरं सांगा, अगदी खरं सांगा, नाहीतर. ए बाई खरं सांग, काय केलं? हे सगळे गुन्हे माझ्यामुळेच घडले. मीच केलेत सगळे गुन्हे. एका मागोमाग एक खुनांचा उलगडा होत असताना यात कुठे ना कुठे या 3 बहिणींचा सहभाग असल्याचं दिसून आलं. हा खुनी खेळ इथंच थांबत नाही. नेमकं पुढं काय घडलं हे आपण पाहणारच आहोत. परत वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेच जाऊ नका. मी लगेच परततोय. पाहत रहा क्राईम टाईम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. एखादी विकृती किती गुन्हे घडवू शकते हे आपण पाहतोय आजच्या 3 बहिणींचा खुनी खेळ या भागात. उषा, आशा आणि वंदना यांनी आपल्या पतींचा कायमचा काटा काढला. एक खून पचला असं त्यांना वाटत होतं आणि ते एका मागोमाग एक गुन्हे करत गेले. पण त्या तिघी हे विसरल्या होत्या की गुन्हा कधीही लपून राहत नाही आणि या 3 बहिणींचा चॅप्टरपणा जास्त वेळ चालला नाही. मुलीवर झालेल्या त्याच्या वाईट नजरेची तिनं सारी कहाणी आपल्या मोठ्या बहिणीला म्हणजेच उषाला सांगितली. काही बरं झालंस तू आली ग. अगं फोनवर तुला नीट सांगता नाही आलं मला सगळं. हो काय झालं ते तरी सांग. कंटाळली ग मी आता सगळ्याला. खरंच सांगते तुला. काय झालं? इतकी दारू पितो ना हा माणूस. तुला माहितीये का तो काय? त्याला तो रोग झालाय ते. हो मला माहित आहे ग. आणि डॉक्टरांनी पण त्यांना सांगितलंय. मग आता काय ते करायला पाहिजे ना ह्याच्यावर उपचार. पण तुला माहितीये का ताई, त्या दिवशी त्याने मुलीवर हात टाकला. काय ताई आम्हाला दोघींना हा रोग नकोय. त्याचं काहीतरी करूया ताई. सांग ना. आपण त्याच्यावर काहीतरी उपचार केलाच पाहिजे. याला ना संपवूनच टाकायला पाहिजे. पण काय ग, कसं करूया आपण आता? ताई ऐक, माझा मित्र माहिती आहे तुला निलेश? हो माहिती आहे. तर मी त्याला फोन करून बोलवून घेते. हा हो चालेल. हा आता हा पहा अनिल हा उषा, आशा आणि वंदनाचा भाऊ. हाही एका खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात होता. काही दिवसांपूर्वीच तो सुटून आला आणि त्यानं अशोक थोरवेची भेट घेतली. नमस्कार. कधी सुटलास तू? 5-6 दिवस झाले. 5-6 दिवस झाले. ठीक आहे, तर ये बसून बोलूया आपण. कामाचं काय? म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे, आता सर्वांना माहिती आहे आता माझं मी मर्डर करून त्या केसमधून आलोय ती. पण आता पुढे माझ्या आता कामाचं कामधंद्याचं काय? तू कामाची काही काळजी करू नकोस. काम आहे आपल्याकडे. बरं हां, आपल्याला 15 दिवसांनी कर्नाटकला जायचं. काय काही काळजी करायची नाही. पण मला फोन करायचा फक्त. बरोबर? काय फोन करायचा. तू आता एक काम कर, तू आता निघ. आपल्याला कामाची तयारी करायची. हां, त्याच्याकडून आणखी एका खुनाचा उलगडा होणार आहे. पण त्यापूर्वी पाहूया अशोक थोरवेचं काय झालं. हे बघ, याच्यात मी विष टाकलेलं आहे. तू त्यांना लिहून दे. कळलं? व्यवसाय त्यांना कळणार नाही ना? काहीच कळणार नाही. नक्की काहीच कळणार नाही. बघ ना, व्हाईट कलरचा याचा.
सुनिए खीर लेके क्या? खीर आपको पसंद है ना? ताई ताई लवकर ये. हां काय ग? गेला तो. गेला का नक्की बघितलंस तू? हो यो हो ना. खीर चला. संपवली त्याने. एकदाची पिळा गेली मी. मग काय थांब निलेशला फोन करू. हो कर ना त्याला फोन कर. बोलवून घे ना. थांब मी फोन लावते. हा निलेश वर ये लवकर. हो य पटकन. हा आले वाटतं. आला तो. हा जा. लवकर करा. कोणी यायच्या आधी जा. अरे लवकर. आणि लांब फेका. काळजी करू नको तू. कोणी येईल लवकर. हे लवकर जा रे बाबा. कुठेतरी लांब फेकून या. नाही ना दरवाजा बंद कर. लवकर घेऊन जा. चला इथून दरवाजा बंद कर. घेऊन जाऊ दे त्याचे. सुटलो रे बाबा. बरोबर घेऊन जातील ना. तू नको काळजी करू. उषा आणि वंदना थोरवेनं अशोकला कायमचा संपवण्याचा कट रचला. 12 नोव्हेंबर 2012 प्रकाश वानखेडे आणि अशोक थोरवे या दोघांच्याही खुनाची मोडस ऑपरेंडी सेमच होती. खीर देऊन त्याला पहिल्यांदा बेशुद्ध पाडायचं आणि मग त्यांना विद्रूप करून मृतदेह लांब अंतरावरती फेकून द्यायचे. अशोक थोरवेचं त्यांनी असंच केलं. मात्र गुन्हा कधी लपून राहत नाही हेच ते विसरले होते. खुनी खेळ इथं संपला असं आपल्याला वाटतं, पण तसं नाहीये. आता पुन्हा अनिलची भूमिका समजून घेऊया. अनिल आणि अशोकला कर्नाटकात कामासाठी जायचं होतं आणि मला फोन कर असं त्यानं सांगितलं होतं. अशोकनं सांगितल्याप्रमाणे अनिलनं त्याला फोन केला, पण अशोक फोन उचलतच नव्हता. अखेर थोड्या वेळानं अशोकच्या फोनवरून फोन आला आणि अनिलच्या पायाखालची जमीन सरकली. हॅलो भाऊजी. भाऊजी नाही रे, तुझी बहीण बोलते वंदना. ताई भाऊजी फोन नाही उचलत. किती वेळा फोन केले त्यांना मी. हे बघ, यापुढे भाऊजींचं नाव तुझ्या तोंडात यायला नको या. सांगून ठेवते. काय झालं ताई, का अशी बोलते तू? जे मी सांगते ना ते फक्त लक्षात ठेव. याच्या पुढे तू भाऊजींची आठवण जरी काढलीस ना तरी जी भाऊजींची हालत केली ना ती तुझी पण करेन. समजलंस? काय झालं ताई, असं काय बोलतेस तू? काय चुकलं का माझं? तू फोन ठेव. आता मात्र अनिलला कळून चुकलं की अशोक थोरवे बरोबर काय झालं. तो विचार करत बसला की अनिलच्या वडिलांबरोबर असंच झालं असावं. उषा, आशा आणि वंदना थोरवेनं मिळून आपल्या वडिलांचा खून केल्याचा संशय अनिलला होता. त्या संदर्भात त्यानं कोर्टाला आणि पोलिसांना पत्रही लिहिलं. त्यामुळे आता तिसऱ्या खुनाची उकल होणार का हे पाहावं लागणार आहे. हो, मला हे करावंच लागलं. माझ्या बहिणीने जे काही सांगितलं ते मला पटलं. माझ्या बहिणीला तो त्रास देत होता. आम्ही दोघींनी मिळून हा कट रचला आणि म्हणूनच मी या खुनात सामील झाले. गुन्हा करणं या 3 बहिणींना तसं खूप सोपं वाटलं, पण गुन्हा लपवणं हे खूप कठीण किंवा शक्य नसतं हे त्यांना कळलंच नाही. त्यामुळे त्यांची विकृती सगळ्यांसमोर आली. गुन्हेगारांचा शेवट हा तुरुंगात असतो हे कुणीही विसरता कामा नये. क्राईम टाईम या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही गुन्ह्यांचं किंवा गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत नाही, तर गुन्ह्यांपासून आपल्याला सावध करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. कारण आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो. ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो. म्हणून काही आढळलं संशयास्पद, पोलिसांना कळवा बिनदिक्कत. आजच्या भागात इथेच थांबतोय. सावध राहा, प्रत्येक क्षणी पाहत राहा क्राईम टाईम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.